नमस्कार. यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत. अभिवादन भूमी आरग येथे आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ज्ञानाच्या अथांग महासागरास आरग ग्रामस्थ व बौद्ध बांधवांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरग अभिवादन भूमी येथे बाबासाहेबांच्या अस्थि स्मारकाला अभिवादन करण्यासाठी हजारो संख्येने अनुयायी तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक असलेले अनुयायी तसेच बौद्ध उपासक यांनी आज सकाळपासून गर्दी केली होती. त्रिशरण पंचशील बौद्ध वंदना ग्रहण केली. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले, परंतु त्यांचे विचार आणि त्यांनी जे भारताला दिलेले संविधान हे आजही कायम लोकांच्या हितासाठी आहे आणि व्यक्ती जरी नसेल तरी त्या महान मानवाचे विचार आजही अमर आहेत. ते विचार आणि वारसा जपण्याचे काम हे प्रत्येक बौद्ध तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. आज या ज्ञानसागराच्या स्वरूपात दिसून आले. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन हे जयंती कमिटी अध्यक्ष आयु शशिकांत डी कांबळे, आयु प्रभाकर दुर्योधन कांबळे, आयु विकास कांबळे, आयु लखन दौलत कांबळे, बाळासाहेब धोंडीराम आवळे तसेच सर्व कार्यकर्ते यांनी केले. आजची कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आरग ग्रामपंचायत आरग येथील सरपंच सौ अमृता संजय नागठाणे, सागर वडगावे, आयु शशिपाल धोंडीराम कांबळे, एक्स आर्मी जयपाल कांबळे, राजू सौदागर, भास्कर पाटील सर, बाळासाहेब धोंडीराम आवळे सर व आरग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरगेतल्या सर्व बौद्ध उपासकांना क्रांतिकारी जय भीम. आज सकाळच्या या कार्यक्रमामध्ये आरगेतले सर्व समाजातले बौद्ध उपासक आपले भीम बांधव तसेच लहान मुले महिला सकाळच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. तर त्या सकाळच्या कार्यक्रमामध्ये त्रिशरण पंचशील ग्रहण करून बाबासाहेबांचे विचार आचार त्यांच्या मनामध्ये रुजवले आणि हीच पिढी आता जे आम्हाला इथं भरपूर परिसरात दिला कार्यक्रमासाठी, त्यांचं खरोखर अशीच पिढी आमच्या नंतरही घडली पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो. त्यांना प्रेरणा देण्याचं काम आम्ही करत असतो. खरोखरच आज सकाळचं वातावरण इतकं मुंबईपेक्षा चेतखंडीला जर जातात तसं आज ह्या अभिवादन भूमीमध्ये खरोखरच मुंबईचं वातावरण घडलेलं होतं. आणि एवढं सांगतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. मी जयंती कमिटी अध्यक्ष शशिकांत कांबळे असंच कार्यक्रम घेत असतो. आम्ही डॉक्टर प्रभाकर कांबळे असतील, परत लखन असतील, परत विकास कांबळे सर असतील, आपले छोटा आपला कार्यकर्ता आहे, हिला इतकं म्हणजे या कार्यक्रमात आवड असते. आणि प्रत्येक लहान मुलांच्या आणि विशेष आणि सांगायचं म्हणजे जी महिला असते, महिला पहिली जी गुरु असते मुलाची, जी आपली आई असते, त्या आईनं त्या मातेने या समाजामध्ये येऊन त्या धम्माचा जे गाडा आहे, ते बाबासाहेबचे विचार आहेत त्या मुलामध्ये रुजवलं पाहिजे. एवढं सांगताना थांबतो. जय भीम, जय संविधान.